नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर इथं माझी नदीची पाईपलाईन फुटली आहे. 3 इंची पाईपलाईन आहे. इथं घराजवळच आहे. मागे मी 5 इंची पाईपलाईन फुटली होती तेव्हा पण मी लिकेज काढताना व्हिडिओ दाखवला होता. तर ही नवीन पद्धत आहे, याला RRC म्हणतात. तर शेतकरी मित्रांनो, हे खूप सोप्या पद्धतीने आपण याने लीक काढू शकतो. हे बघा एकदम इझी. याला ऑइल लावून घेतलं आहे अगोदर मित्रांनो. याला ऑइल लावून घेतल्यामुळे हे सरकण्यासाठी खूप सोपं होतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही मागं बघू शकता मी चाळ बांधत आहे नवीन. आणि इथं भरती करताना जेसीबीचं बकेट लागलं इथं शेतकरी मित्रांनो. तर इथं जास्तच फुटलेलं आहे, तर याच्यामध्ये होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला दुसरा तुकडा लावायला लागेल. तर त्याला तापून त्याला तोंड पाडून त्याला तुकडा लावायला लागणार आहे. तर दाखवतो मी, तोपर्यंत मी पुढची प्रोसेस करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपला पाईप इथून फुटलेला आहे, तर इथून आपल्याला कापायचं आहे. तर त्यासाठी आपण पहिले माप घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, याचं माप इथून बरोबर या पाईपाला खेटून घ्यायचं आहे आणि हा पाईप पण याला खेटून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि ह्यानुसार आता आपल्याला इथं पाईप फुटलेला आहे, इथं खून करून घेऊ. आणि आपल्याला आता या पाईपाला पुढं शॉकेट पाडायला लागणार आहे. तर आपण शॉकेटचं माप इथपर्यंत घेऊ, म्हणजे इथपर्यंत पॅक बसेल एवढं शॉकेट राहणार आहे आपलं ह्या पाईपाचं. तर या मापामध्ये इथपर्यंत हे शॉकेट कट करून घेऊ. हा पाईप इकडचा अन्नशेटचा फोन येतो. तर मित्रांनो, आपण या दोन्ही खुणा करून घेतल्यात आणि आता आपण कट करू. तर पहिल्यांदा आपण इकडचं फुटेल पाईप काढून घेणार आहे मित्रांनो. मित्रांनो, पाईप कापताना सरळ कापा. या बा असं व्यवस्थित असं सरळ कापा, म्हणजे बसण्यास पण सोपं होतं. तिरका बसत नाही पाईप, एकसारखा पाईपात जातो. शेतकरी मित्रांनो, हे माप मी घेतलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला या पाईपाचं शॉकेट आपल्याला बसवायचं आहे. तर आता हे बसवण्यासाठी इथं आपल्याला हे शॉकेट पुढे हा पाईप आपल्याला टाकवायचा आहे. तर मी सगळं नियोजन करून ठेवलं अगोदरच. तर आता हा पाईप टाकू आपण. तर मित्रांनो, पाईप खूप तापवायचं नाही, आपण असं चेक करून घ्यायचं प्रत्येक वेळेस थोडं थोडं. तर मित्रांनो, आपल्याला या खुणापर्यंत बसवायचं आहे. तर या खुणापर्यंत गेला आहे, थोडं राहिला काहीतरी, त्याला काही प्रॉब्लेम नाही होणार. तर आता हा पाईप काढून आपल्याला परत याला सोल्युशन लावायचं आहे. थोडं आपण याला गार होऊन देऊ, म्हणजे थोडं हे होईल. तर मित्रांनो, या पाईपाला पण आपण सोल्युशन आणि ह्या तोंडाला पण सोल्युशन लावून घेतलं आहे. तर हे बसवणार आहे आपण आता. हे बघा, एकदम आहे तेवढ्या जाग्यामध्ये बसलंय ते, ह्या खुणापर्यंत गेलं आतमध्ये. तर आपण आता हे बघा, हे माप पण आता योग्य आहे. या मापामध्येच आपण पाईप कापला होता. तर आता याला पण आपल्याला सोल्युशन लावायचं आहे.
तर शेतकरी मित्रांनो सोल्युशन नीट लावून घ्यायचं पाईपाला, कारण काय लीक नाही राहिली पाहिजे पाईपलाईन परत. खालून माती जवळ असल्यामुळे माती लागते याला. तर मित्रांनो त्या पाईपाला खालून लावता नाही आलं तर याला आपण चांगलं अजून परत एकदा लावून घेऊ. तर असं व्यवस्थित लावून घ्या सोल्युशन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या आपण आतमध्ये पाईप बसवला आहे. तर आता हे थोडे वेळ आपण सुकून देऊ याला आणि ह्यानंतर इकडं पण आपण बसवून देऊ लगेच. तर मित्रांनो आता या RRCला आणि या पाईपला आपण सोल्युशन लावून घेतले. तर हा पाईप आपण आता सरकू व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एकदम सोल्युशन इकडं ऑइल लावल्यामुळे एकदम सोपं जातं इकडं सरकवायला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण लीक काढलाय. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने मी सोप्या पद्धतीने ह्या लिकेज काढलेला आहे मी. तर शेतकरी मित्रांनो तुमची 2.5ची पाईपलाईन असू द्या, 3ची असू द्या, नाही तर 5ची असू द्या, नाही तर अजून कोणती असू द्या, तर या पद्धतीने RRCचा वापर करा आणि सोप्या पद्धतीने लिकेज काढा. तर मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवलंच आहे की किती कमी जागेमध्ये मी हा लीक काढले आहेत आणि एकदम सोपं, मला काहीच तकलीफ न करता, जास्त मेहनत न करता मी हा लीक काढला आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचं या नवीन जोगाडाबद्दल काय तुमचं कमेंट आहे तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहिती सांगेल. धन्यवाद.